नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतला विभाग 3 सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्या परीक्षेसंदर्भात आपण बोलत आहे तुम्हा सर्वांना माहित आहे. JNVST काय नाव आहे आपल्या परीक्षेचं? JNVST जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेतला हा विभाग 3 आहे. हा विभाग 3 काय नाव विभागाचा आपल्या? भाषा घटक, भाषा चाचणी, त्याला काय म्हणतात? लँग्वेज टेस्ट. म्हणजे एकूण प्रश्नपत्रिकेतले जे आपले 80 प्रश्न आहेत, बरोबर. या 80 क्वेश्चन पैकी 20 क्वेश्चन असणार आहे आपल्या मराठी भाषा या घटकावर. तर या 20 प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आणि कशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये येणार आहे ते आपल्याला पाहायचं. बघा, प्रश्नपत्रिका विभाग 3 भाषा घटक, बरोबर. यामध्ये एकूण उतारे असणार 4. म्हणजे एक असा पॅसेज असतो 12 ते 15 ओळीचा असा एक पॅसेज असणार, बरोबर. त्या असे जे पॅसेज आहेत, असे जे उतारे आहेत, असे किती उतारे असणार? 20 मार्कासाठी, 20 प्रश्नासाठी 4 उतारे. या 4 उतार्यामध्ये प्रत्येक उतार्यावर प्रश्न असणार 5, बरोबर. एकूण प्रश्न असणार 20. एकूण प्रश्न किती? 20 प्रश्न असणार एकूण. आणि त्या 20 प्रश्नाला एकूण गुण किती? 25. का? कारण एका प्रश्नाला गुण असणार 1.25. 1.25 गुण एका प्रश्नाला असणार आणि म्हणून टोटल गुण होतात त्याचे 25 गुण, बरोबर. 20 प्रश्न आणि गुण 25. आता आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली ABCD असे 4 पर्याय असणार. पर्याय A, पर्याय B, पर्याय C आणि पर्याय D असे संभाव्य 4 पर्याय असणार. यापैकी एकच उत्तर असणार. म्हणजे सरळ सरळ याला वन लाईनर प्रश्न म्हणतात. 4 पर्याय असणार आणि त्याच्यापैकी कोणतंही एकच उत्तर असणार. आता आपण बघू प्रत्येक उतार्यावर जी 5 प्रश्न येणार आहेत, या 5 प्रश्नांमध्ये काय काय विचारलं जातं? एखादी माहिती विचारली जाते, बरोबर. या उतार्यासंदर्भात एखादी तारीख असेल, एखादं कॅरेक्टरचं एखादं नाव असेल, बरोबर. ती माहिती विचारली जाते. किंवा जे काही 2-3 घटना दाखवलेल्या आहेत त्या घटनांचा क्रम विचारला जातो. अगोदर काय झालं, नंतर काय झालं, त्याच्या अगोदर काय झालं, अशा पद्धतीने, बरोबर. हा घटनांचा एक क्रम विचारला जातो. बघा, अजून त्यामध्ये त्या उतार्यातील एखादा शब्द दिला जाईल आणि त्याचा समानार्थी शब्द, पर्यायी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. किंवा विरुद्धार्थी शब्द, त्या उतार्यातील एखादा शब्द दिला जाईल त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, शब्दाचा आशय, उतार्यातील एखादा शब्द दिला जाईल आणि त्याचा आशय सांगा. आता आशय हा प्रश्नपत्रिकेतला शब्द. आशय म्हणजे काय? त्याचा अर्थ, त्याचा मिनिंग काय होतो. म्हणजे एखादा शब्द दिला जाईल त्याचा अर्थ सांगा. उतार्यातला एखादा शब्द दिला जाईल त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगा. उतार्यातला अजून एखादा शब्द दिला जाईल त्याचा समानार्थी शब्द सांगा. अशा प्रकारचे प्रश्न 5 पैकी. किंवा एखादं वाक्य दिलं जाईल, ते वाक्य कोणत्या काळाचं आहे, म्हणजे काळाचा प्रकार हे विचारलं जाईल. नामाचे प्रकार विचारले जातील, बरोबर. काळाचे प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. नामाचे प्रकार म्हणजे ती विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, क्रियापद आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर वाक्यप्रचार विचारला जाईल, त्याचा अर्थ सांगा, बरोबर, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दिलेले आहे मनी दिल्या जातील आणि ती मन अर्धवट दिली जाईल आणि त्याची एक रिकामी जागा दिली जाईल आणि ती पूर्ण करा, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. अगदी सोपं, अतिशय सोपं, बरोबर. आता या सगळ्यांचा अजून आपल्याला अर्थ समजून घेण्यासाठी काही आपण प्रश्न पाहू की कशा पद्धतीने ह्या गोष्टी प्रत्येक वेळी रिफ्लेक्ट होतात. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न आपण पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं या दिलेल्या. बघा, प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला अजून प्रश्नाचं स्वरूप समजण्यास मदत होईल. हे मागील वर्षाचे आलेले प्रश्न आहेत. बघा, पहिल्या प्रश्नात काय आहे? लोभस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? थोडक्यात काय, समानार्थी शब्द याच्यावर आपल्याला प्रश्न येतो, हे कन्फर्म झालं. आता विचारलं काय? समानार्थी नसलेला. खाली म्हणजे 3 शब्द हे कसे असतील? समान असतील, त्याच्यापैकी नसलेला. इथं आपल्याला कुठेही उत्तराच्या भानगडीत पडायचं नाही, फक्त प्रश्नाचं स्वरूप काय ते आपल्याला बघायचं आणि हळूहळू आपल्याला एक एक टॉपिक उलगडत जायचं. बघा, प्रश्न आहे, बघा, फसवा हे काय आहे? काय विचारलं याच्यात? क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण आणि नाम. म्हणजे इथं काय विचारलेलं आहे? शब्दाचे प्रकार विचारलेला आहे. शब्दाचे
शब्दाचे प्रकार म्हणलं की याला शब्दाची जात म्हणतात. शब्दाची काय म्हणतात? जात. पार्ट ऑफ स्पीच बघा, की हे क्रियाविशेषणाचं काम करते. हा शब्द वाक्यात काय म्हणून काम करतो? क्रियाविशेषण म्हणून काम करतो, का क्रियापद म्हणून काम करतो, का विशेषण म्हणून काम करतो, का नाम म्हणून काम करतो? बघा, साहजिक आहे तुम्हाला यापैकी काहीही माहित नसेल. म्हणजे तुम्ही 4थी-5वीतले विद्यार्थी म्हणजे हे तुम्हाला येणं अपेक्षित नाही, बरोबर? पण हे अगदी सोपं आहे. हळू-हळू आपण हे उलगडत जाऊया, की ही गोष्ट काय एकदम सोपं आहे, बरोबर? तिसरा प्रश्न पहा, पुनरारंभ. पुनरारंभ म्हणजे काय? आता पुनरारंभ काय? हा शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. शब्दाचा काय विचारला? अर्थ विचारलेला आहे. पुनरारंभ करणे, पुनरारंभ करणे हा वाक्यप्रचार झाला. म्हणजे इथे शब्दाचा अर्थ आणि दुसरं तुम्ही याला काय म्हणू शकता? वाक्यप्रचार. हा कशाचा प्रश्न आहे? वाक्प्रचाराचा प्रश्न आहे. बघा, जसं आपण या अगोदर कीवर्ड्स काढले, काय काय विचारलं जातं? समानार्थी शब्द विचारले जातात, बरोबर. त्याच्यानंतर शब्दाचे प्रकार विचारले जातात, म्हणजे शब्दाच्या जाती. त्यानंतर आपण बघितलं की वाक्प्रचार. शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बरोबर. आला विरुद्धार्थीवर प्रश्न. असे खूप सारे प्रश्न आहेत. आपण फक्त एक-एकच प्रश्न घेतलेला आहे, की जेणेकरून आपल्याला फक्त प्रश्नाचं स्वरूप समजणार, की कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. शांत ऑप्शन दिलाय, निश्चल, सुंदर, स्थिर आणि सक्रिय. उत्तराच्या भानगडीत पडायचं नाही. बघा पुढचा प्रश्न, झाले या क्रियापदाचा काळ कोणता? म्हणजे आपल्याला क्रियापदाचा काळ, वाक्य म्हणजे काळ विचारतात मराठीतले. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ते माहित पाहिजे. त्यावर प्रश्न येतो. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि अनिश्चित, बरोबर. नेक्स्ट प्रश्न बघा, उतार्याला महत्वाचा प्रश्न. या प्रश्नाचं स्वरूप कमी असते, बरोबर. अतिशय म्हणजे प्रत्येकच वर्षी विचारलेलं नाही. याचं स्वरूप कमी असते. उतार्याला एक तर शीर्षक द्यावं लागतं, म्हणजे जो उतारा आहे तो उतारा वाचायचा आणि उतार्याचा काय टॉपिक आहे किंवा त्या उतार्याची मुख्य संकल्पना काय आहे. म्हणजे उतारा कसं पर्यावरणावर आहे, इकॉनॉमीवर आहे, म्हणजे आर्थिक विषयावर आहे, सामाजिक विषयावर आहे, शिक्षणावर आहे, आरोग्यावर आहे. उतारा नेमका त्याची मुख्य संकल्पना काय आहे, कशावर सांगितलेला आहे, अशी मुख्य संकल्पना सांगायची, त्या उत्तराला शीर्षक द्यायचं, बरोबर. त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द सांगायचा, त्या वाक्याचा काळ ओळखायचा, शब्दाच्या जाती ओळखायच्या. अशा पद्धतीचे एक कीवर्ड तुम्हाला फायनली, जसं आपण अगोदर पाहिलं उत्तरामध्ये काय काय प्रश्न असतात, हे कीवर्ड आपण अगोदर लिहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे कीवर्ड लक्षात ठेवा, की कसं सॉल्व्ह करायचं हे आपण येणाऱ्या आपल्या सिरीजमध्ये एक एक गोष्ट आपल्याला सोपी करत जाईल.